उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावर सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याचा आज महाशिवरात्रीला समारोप होत आहे। 144 वर्षांनी येणाऱ्या या महापर्वात अमृतस्नान करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं आज शेवटचं श्रद्धास्नान असून आज आत्ता दुपारपर्यंत 81,09,000 भाविकांनी त्रिवेणी संगमावर श्रद्धास्नान केलं। तसंच गेल्या 44 दिवसात 65 कोटीहून अधिक नागरिकांनी पवित्र स्नान केलं असून या महाकुंभ मेळ्यात विश्वविक्रम झाला आहे। भारत आणि चीन वगळता ही संख्या 193 लोकसंख्यांपेक्षा अधिक आहे। जगभरातील हिंदू लोकसंख्येच्या निम्म्या लोकांनी प्रयागराजला भेट दिली आहे, असं उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं। आज अखेरच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता प्रयागराजमध्ये वाहनांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे। गर्दी नियंत्रित करण्यासाठी चोख उपाययोजना करण्यात आल्या आहेत। रेल्वे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर प्रयागराज इथून महाकुंभ मेळा भाविकांसाठी 350हून अधिक गाड्या चालवण्यात येत आहेत। तसंच अतिरिक्त डबेही तयार ठेवण्यात आले आहेत। महाशिवरात्रीच्या स्नानानंतर अतिरिक्त गाड्या चालवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार या संपूर्ण रेल्वे कार्यालयांवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत। विविध स्थानकांवर वैद्यकीय सुविधाही उपलब्ध असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे। दरम्यान जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांनी प्रशासनाच्या नियोजनाचं कौतुक केलं आहे। कल्याणकारी कुंभ मैं भारत के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी को, इस प्रदेश के मुखिया यशस्वी गोरक्ष पीठाधीश्वर योगी जी को शुभकामनाएं देता हूं। उनके मार्गदर्शन में, उनके सत्य संकल्प से सारे कार्य सिद्ध हुए। भारत के अनेकों योगी प्रसन्न हैं। भारत अत्यंत अभिभूत है। यहाँ की शासन प्रशासन की व्यवस्थाएं निसंदेह अत्यंत प्रशंसनीय, स्तुत्य हैं, अनुकरणीय। मैं भारतवासियों को बधाई देता हूं।